चला मैत्रिणींनो, आज ना आपण तुरीच्या सोल्याची आमटी कशी बनवायची आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. चला तर बघूया कशी बनवायची ते. त्यासाठी मी असे सोले काढून घेतलेले आहेत. त्यामध्ये टाकण्यासाठी धणे, एक कांदा कापून घेतलाय आणि 4-5 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि लसूण आपण नंतर फोडणी देणार आहे. आता हे सगळं आपण भाजून घेऊ. आता तव्यावर तेल टाकून कांदा, मिरची आणि हे सोले सगळं आपण भाजून घेऊ. कांद्याला थोडं आपण लालसर होऊ देणार आहे. त्याच्यानंतर हिरवी मिरची आणि धणे पण भाजून घेऊ. आता आपला मसाला भाजलेला आहे. आता तो काढून घेऊ आणि हे आपण सोले पण छान भाजून घेऊया. त्याच्यात नाही भाजले तरी जमते, पण भाजलेली ना चव छान येते आमटीला. आपले भाजून झालेले तर काढून त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. मसाले आणि सोले दोन्ही एकत्र करून छान भाजून घेतलेले. आता त्याला मिक्सरमध्ये बारीक करू. चला आता एका पातेल्यामध्ये थोडं तेल टाकून घेऊ. त्यानंतर 1 चमचा जिरे आणि हा लसूण मी कुटून घेतलेला आहे. कुटून घेतल्यावर एकदम छान चव येते त्याला. आता आपण याला लसणाची फोडणी घेणार आहेत करून. आता लसूण एकदम लाल होईपर्यंत याला तळून घ्यायचं. मिक्सरमध्ये असं बारीक करून घेतलेला आहे मसाला आणि ते सोले. आता हे सगळं आपण हे लाल झाला का लसूण त्यात टाकून देणार आहोत. हे पहा, आता आपला एकदम लसूण छान असा लाल झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकून घेऊ आणि आपलं हे तयार वाटण त्यामध्ये टाकून घेणार. याच्यामध्ये आपल्याला जास्ती मसाले टाकण्याची गरज नाहीये बरं का. एकदम साध्या पद्धतीने एकदम चवीला छान लागते. तुम्ही नक्की करून पहा. आणि शिजते खूप लवकर बरं का ही आमटी. पहा किती छान आमटीला उकळी आलेली आहे. खूप लवकर शिजून तयार होते ही. आता आपली आमटी शिजून तयार झालेली आहे. पहा आपली आमटी बनवून तयार आहे. तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत, कशासोबतही खाऊ शकता. आणि ह्या मी काही उरलेले शेंगा मीठ टाकून कुकरमध्ये उकडून घेतल्यात. त्या पण खूप छान लागतात बरं का. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.
धन्यवाद.